बीच सोडून आणि नेहमीचे स्पॉट सोडून गोव्याला काय पाहायचं हे सांगणारे एका मिनिटात. पहिला स्पॉट आहे गोव्यात मराठ्यांचं जिथे खूप वर्ष राज्य होतं असा किल्ला रिओस मागोस फोर्ट. पणजीपासून हा जवळ आहे, व्यवस्थित मेंटेन केलेला समुद्र किनाऱ्यावरचा किल्ला. इथे फोटो म्युझियम सुद्धा आहे ज्यात गोव्याचा साधारण 1000 वर्षांचा इतिहास सांगितलेला आहे. पुढचा स्पॉट आहे दिवार आयलंड. एखाद्या गोष्टीतलं बेट असावं तशी ही जागा. इथे फ्री ऑफ कॉस्ट फेरी बोटी जातात. आपली गाडी बोट मधून घेऊन जायची आणि वाड दिसेल तिथे अख्खा गाव फिरायचं. आता माझा अतिशय आवडीचा आणि हटके स्पॉट सांगणार आहे. ऍक्च्युली याला नाव नाहीये, हा छोटासा ट्रेल आहे आणि दरवेळी मी गोव्याला गेलो की हा ट्रेल करतोच. बागाकडून अंजुनाला जाताना एक उजवीकडे ब्रिज लागतो, तिथे न जाता जर डावीकडे वळलात तर एक छोटी पायवाट लागते. काही अंतरापर्यंत बाईक जाते, मग बाईक एका ठिकाणी लावून डोंगरावर पायी जायला एक छोटासा ट्रेल आहे. अप्रतिम ट्रेल आहे आणि अप्रतिम एक्सपिरियन्स. आता पुढचा स्पॉट आहे साऊथ गोवामध्ये फर्नांडिस हेरिटेज हाऊस. हे गोव्यातलं साधारण 300 वर्ष जुनं घर आहे. त्या काळची कटलरी, जुनं फर्निचर सगळं त्यांनी जतन करून ठेवलं. या घरात छोटं बंकर आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यासाठी ते नॉमिनल चार्ज करतात. बुकिंग करून तुम्ही इथे जाऊ शकता. आणि लास्ट स्पॉट म्हणजे सालायलिम धरण. अतिशय सुंदर लोकेशन, कमाल फोटोज काढण्यासाठी तुम्ही इथे नक्की जाऊ शकता. जंगलात, झाडांमध्ये, डोंगरांमध्ये हे धरण वसलेलं आहे. कमाल व्ह्यूजसाठी हे ठिकाण नक्की एक्सप्लोर करू शकता. इथून नेत्रावली वाईल्ड लाईफ सँक्च्युरी सुद्धा जवळ आहे, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. गोव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अजून एक मंदिर बांधलं आहे असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का आणि हे मंदिर कोणतं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढच्या गोवा ट्रिपला मी तिथे नक्की जाईन.